चला जायचं का? चला मग. 57 बुरुज होते म्हणून. किती? 57. त्यापैकी फक्त 4-5 राहिले, बाकीचे तोडून टाकले मी. बुरुज म्हणजे काय रे? तटबंदी किल्ल्याची. ही दौलताबाद असतात किल्ल्याचं नाव आहे. ये ना मम्मी. इकडून इकडून तिकडून तिकडून बाळा तिकडून 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 जा. म्हणूनच त्यांना स्टार्टिंगला पण कन्फ्युजन होते यार, एवढं दिसतंय. नाही का पण डाव उजवं सगळं एवढं तर कळतंच. वरती डोंगरावरती हे मंदिर. लोकांच्या पालख्या आलेल्या. काय असं आतमध्ये रस्ता केलाय घरा जायला. हा 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 हा. आपलं पूर्ण पुणे शहर. इथं पण मंदिर आहे. कुठं? कसं वाटत आहे लांबून तिथे असं. मंदिर घर काहीतरी असं. इकडून इकडून एक चक्कर मारून यायचं बघायचं. सो पुण्यामध्ये भुलेश्वर मंदिर आहे हे डोंगरावरती. नक्की आता मी मम्मी आणि माझ्या भावासोबत आलेली आहे. सो आजचा व्लॉग माझा हा असा आहे, तर नक्की पहा. मंदिर परिसर में होटल खुला हुआ है, तो बंद है ना वो, कुछ भी नहीं और खाली है. ये प्याज वाले इनको दे दो.
हाँ तो लिया है, लेकिन अच्छा ही चीज नहीं है ना ये। हाँ काय नाही यायचं मला जबरदस्तीच नाही लोक हे भगवान हे काय भाई ए नाही यार नाही जायचं मला जा कसला कडू आहे बघ कसं मस्त घेऊन ध्यान करायचं. इकडे दाखव ना टॉर्च बघ कसं गुफामध्ये डोंगरात करून बरं झालंय बैठकीसाठी किंवा बसण्यासाठी लोकांना पहिल्याच्या गुप्त काळात. है ना? काहीच नाही अगं बघ ना. इकडे इथे दिसतंय बघ. ब्लॅक ब्लॅक कुत्र हो. काळ कुत्र आहे. काळं कुत्रं बसलंय आतमध्ये. तो कुठे दिसणार का तो? रिअल होय मला काहीच नाही तर हे कोरीव काम केलंय मी हा. काहीतरी असणार मंदिर बिंदिर पहिलं हो. तोडाफुडी केली तोडाफोडी केली. मरणाची आणि बघ ना, हे दरवाजा तर एवढूसच आहे जायला. अरे यायची कशी पहिलेच लोक आहे ना? काय माहित वाकून वाकून बघ ना मी स्वतः वाकून चालले इकडे बरी बस मंदिर फिरू नका यार कुठं पण मला पहाड़ पे वो पहाड़ पे नाव आहे काय तर में नहीं होगा फाइनल हो गया डिसीजन फिरायचं ग कंपनी सीताराम का सीताराम आहे का कोण आहे काय माहित कोण आहे काय माहित. खालून फोटो काढायचा इथं बसल्यावर. आगे यार कोणच नाही आपला फोटो काढायला ही त्यांची एक पायरी आहे नको, काढ धर. मला येत नाही आपल्याला अरे धरायचं मी चालू केलंय मला येत नाही चल मला तरी यावर धर, काढ, धर. जवळून घे. ओ बा, आडवा 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 घे आडवा. महादेवाचं ते हे काढ ना. नागाची फणी आहे बाई इथं खरं खरं असले सगळं घे. घेतलं फोन आलाय हॅलो मी बसले पाणी पित आणि मम्मी गेली मला सोडून पुढं. मी तर विचार पण केला नव्हता की मला असं काहीतरी आजयोग असेल नाही का इकडे येण्याचा वगैरे. भुवलेश्वर मंदिराला खूप सुंदर शिवकालीन त्या खूप जुन्या काळातली महादेवाची मूर्ती आहे. खूप 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 सुंदर मंदिर आहे. पण मुघलाच्या काळामध्ये खूप इथं तोडफोड वगैरे झालेली आहे. आक्रमणकाऱ्यांनी खूप तोडफोड वगैरे केलेली आहे. पण खूप मोठे
मंदिरामध्ये नंदी आहे, महादेवाची खूप मोठी शिवलिंग आहे. कशा ठिकाणी आले. ते डोंगराला कोरून कसं करते तर सुरक्षा करण्यासाठी. हो हे असं गुफा 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 तर गुफा आहे. गुफा डेंजर आहे. वाकून बघितलं ना पूर्ण कुठवर आहे काय माहित. खाली ते वरती पण मंदिर आहे वाटतं. बहुलेश्वर मंदिर. आश्रम आहे का मम्मी? आश्रम आहे. चल आश्रम आश्रम आश्रम. इकडं काय आहे? ते इथं होम वगैरे करते वाटतं. चल शांत ठिकाणी नाही. इतकं पक्ष्याचा आवाज सोडला तर कशाचाच आवाज येत नाहीये. खाली नको जाऊ, त्याने येत आहे मम्मी. काय बघायला चाललोय आपण? टाइम बघा काय झालाय. हा येण्या जाण्यासाठी रस्ता ते बघ ना वाड्यासारखं वाटतं. ते मुख्य दरवाजा आहे वाटतं चढण्यासाठी वरती जाण्यासाठी. पण मोठी जत्रा भरती वाटतं बरं का. बरत असेल. तिकडं पण जुनं जुनं मंदिर सारखं आहे ते मस्जिद सारखं वाटतं बघ तिथं. बघ तिथून हे असंच असं हे इथून आहे का असे इथून खालून असं हे पाऊल वाट आहे असं तिकडं जायला. हो बघ ना आहे ना किल्ल्यासारखं हे. किल्ल्यावर मंदिर बांधलंय हे. हा किल्ल्यावर मंदिर बांधलंय. दौलत मंगलगड किल्ल्याचं नाव आहे. दौलत मंगलगड किल्ल्याचं नाव आहे. दौलत मंगलगड किल्ल्याचं नाव आहे. त्या किल्ल्यावर हा महादेवाचं मंदिर बांधले.
भुलेश्वर आणि हे कुंड आणि लय मोठं कोंडा वाटलं पण पल्ली कोण आली कोण बैठून सगळं एक कनेक्ट आहे एकमेकांना विहीर असल्याने मोठं बापरे खरंच की मध्ये मोठा आहे चांगला. ओ हो 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 कसं आहे पलीकडून बी सगळे विहीर दिसते आपण त्याच्या पलीकडून अजून हा किल्ला कनेक्ट खाली जायचं का हा जाऊ का लोक जात नाही का पाणी किती घेणार तुम्ही तसं आता ही इथून ती आणि पलीकडे अजून आहे का ती देखील तिन्ही कनेक्ट आहेत एकमेकांना. हो बाकी पलीकडे जाऊन पलीकडे दिसते अजून पुढे गेलं पलीकडे बी आहे मासे आहेत कासव आहेत मासे बघायचं का इकडे आले मासे दिसले एकच मिनिट खरं की ठेव त्याच्या पलीकडे बी आहे अजून 3 हेच हे मोठा आहे चांगला बापरे कुंड आहे म्हणलं तर त्यांनी त्याच्या पलीकडे बी आहे अजून ए इकडे पण आहे हो तिथं ते पण आहे असं ते चल मोठा खडीवर कुठपर्यंत जायचं बाबा खरंच की ये की खाली त्याला काय वाटलं काय माझ्या बोटीमध्ये तेच मेंढू पाणी पण कसं आहे थंड फ्रेश होऊन इथलंच पाणी वरती नेतात मग हां महादेवाला आंघोळ घालायला आहे ना कुठवर आहे काय माहिती लय लांब दिसायला आणि पाच पर्यंत दिसायला त्याच्यावर पुढे आता काय आणि इकडे बी कुठे किती खोल पण दिसायला इकडे मासे पण येतात चांगले मोठे एक मला ह्याच्यात दे ना मी महादेवाला पुढे सत्तर एवढी सगळं काय बसणार हर हर महादेव हर हर महादेव रस्ता जेजुरी सासवड पुणे सोलापूर रोड यवत जेजुरी मार्ग लय लांब पडतो रे तिकडून येते वाटतं 40 किलोमीटर किल्ली सगळे दोन हां हां ना पण डोंगर दिसायचे आमचं दर्शन झालं खूप मस्त आणि आम्ही तिघंजण निघालो मग गाडीवरती घरी. संध्याकाळ झालेली आहे. सो असा होता माझा आजचा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा. सो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.